न कळाल्यामुळं मुके झाले का कळाल्यामुळं? काही वेळेला माणसं बोलतच नाही, विषयच कळत नाही. आम्हाला जर तुम्ही समोर बसलात आणि बोलायला लागलात, काय ती मला तर म्हणताही येत नाही, कॅन बॉस ठिका जर म्हणायला लागला तर आम्ही गप्पच बसू, येतच नाही म्हणून. अर्थात काय सांगण्याचा भाग नाहीच कळत, त्याही वेळेला माणसं गप्प होतात. आणि ज्या वेळेला कळालेलं असतं पण हे शब्दात येऊ शकत नाही हे लक्षात येतं, त्याही वेळेला गप्प बसतात. म्हणून वेद मुके आहेत, पण वेळे म्हणून मुके आहेत का शहाणे म्हणून? शहाणपणे वेद मुका मला पुढचं नाही पाहिजे, पण शहाणपणे वेदमुका, शहाणे वेद म्हणून मुके झाले. याचा अर्थ संतांचं वर्णन करता येत नाही असं ठरलं. संत कळले नाही कसं नाही, कळाले, फक्त वर्णनाचा विषय होऊ शकत नाही, शब्दाचा विषय होऊ शकत नाही. शब्द पंचमहाभूतात्मक कार्य आहे, संत हे पंचमहाभूतातीत आहेत, त्यामुळे संतांचं वर्णन होऊ शकत नाही. संतांचं शब्दात वर्णन, एक उदाहरण देतो फक्त आपल्याला. मला सांगा, साखर कशी लागते हो? गोड. बोला की गोड लागते. गोड म्हणजे कशी लागते? गोड म्हणजे कशी लागते याचं उत्तर आहे अनुभव चित्ता चित्त झालं. आपण ती ग्रहण करावी तेव्हाच गोड म्हणजे काय हे कळेल. तसं तुका म्हणे अंगी व्हावे, मगच भक्ताचा महिमा भक्तची जाणती. पण वर्णन करण्याच्या दृष्टीनं संतांनाही वर्णन करता येणं शक्य नाही. आपलं म्हणजे वर्णन होऊ शकत नाही शब्दामध्ये. तुकोबाई म्हणतात, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. ठीक आहे महाराज, पण काहीतरी आम्हाला वर्णन करून सांगा. काहीच नाही सांगितलं तर कसं? आमच्या मनामध्ये श्रद्धा कशी निर्माण होईल संतांविषयी? कारण आपल्याला सवयच आहे, प्रयोजनमुद्दिश्य मंदोपीन प्रवर्तते. महिमा कळाल्याशिवाय आदर श्रद्धा निर्माण होत नाही आपल्याकडे. आपली म्हणजे गावठी म्हण आहे, चमत्कारालाच नमस्कार. नमस्कार आहे ना, चमत्काराशिवाय कोण नमस्कार? तसं संतांची महिमा कळाल्याशिवाय आम्हाला संतांविषयी आदर निर्माण होणार नाही. काहीतरी सांगा. हो, आगा शून्यातही दावावे झाले ते बिंदुले पाहिजे की ज्ञानवरे म्हणतात, शून्य दाखवायचं असेल, शून्याला यद्यपि काहीच किंमत नाही, पण हे शून्य आहे हे सांगण्यासाठी तरी शून्य काढावं लागतं की नाही? तसं संतांचं वर्णन करत असताना काहीतरी आम्हाला संतांची महिमा कळावी. असं म्हटल्यानंतर महाराज सांगतात, संतांचे सुखधार्या देवा म्हणवली सेवा करी त्यांची. या संतांची अशी महिमा आहे, संतांच्या सुखरूपत्वाची महिमा तुकोबाईचं सांगतायत. महाराज सांगतात, संत इतके सुखरूप आहेत की देव सुद्धा जिथं सुखी होतो. देवाला सुद्धा सुख संत जवळ वाटतं. महाराज, वैकुंठात किती सुंदर नियोजन आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वैकुंठाचं किती वर्णन केलं, पण देवाला ते वैकुंठ सुद्धा गोड लागत नाही. न राहे क्षण एक वैकुंठ
सागर त्रिपुटी जायते थे दाटी वैष्णवांची धावणी जिथं संतांचा समागम आहे तिथं हा देव धावतो म्हणून तर हरी वैकुंठ सांडोनी आला पुंडलिका लागोनी उभा राहिला आधोनी युगाने भक्तासनी सांगण्याचा अर्थ असा आहे. नाथ महाराज वर्णन करतात देव वैकुंठात राहत नाही नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडे खूप प्रमाणात आता नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोन्यांतर राहिला सा खूप प्रमाणात अशी की देवाला वैकुंठ आवडत नाही ज्या सुखा कारणे देव वेडावत वैकुंठ सोडोनी संत सदनी हरिरपि निज लोकम सर्वथा तो विहाय प्रविशती हृदि तेषां भक्ती सूत्रोपन त्याचा अर्थ काय की हरिही अपि निज लोकम सर्वथा तो विहाय परमात्मा सुद्धा निज लोकाचा त्याग करतो आणि प्रविशती हृदि तेषां त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा प्रवेश करतो. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की हा परमात्मा वैकुंठात राहत नाही. वैकुंठ याला गोड लागत नाही. का लागत नाही? कारण देवाला सुख संतांच्या जवळ मिळतं. संतांच्या जवळ देवाला सुख आहे. नाथ महाराज वर्णन करतात मज सुख रूपा त्याचे मी सुख प्राप्ती मज नित्य तृप्ता त्याचे मी तृप्ती मज अनंता त्या माझी वसती मी दाटुगा त्रिजगती त्याचे मी. नाथ महाराज सांगतात मज सुखरूपा त्याचे मी सुख प्राप्ती. संतांच्या जवळ देव सुखी होतो महाराज. देवाला सुख संतांच्या चरणाजवळ आहे म्हणून हा परमात्मा संतांच्या समागमात राहतो. संतांचे सुख झाले या देवा. संतांचं सुख परमात्म्याला झालं म्हणजे काय झालं तर परमात्म्याला संताजवळ सुखाची प्राप्ती झाली. मग प्रश्न पडतो महाराज हा जर देव सुखरूप आहे आणि या सुखरूप असलेल्या परमात्म्याला असं कोणतं सुख संताजवळ मिळालं की देवाने वैकुंठाचा त्याग केला? कोणत्या सुखासाठी हा परमात्मा या संतांच्या समागमात राहतो? महाराज वर्णन करतात संताजवळ कोणतं सुख आहे? त्याचं उत्तर आहे प्रेम सुख संताजवळ आहे. प्रेम सुख भोळेपणा लागी भीक परमात्मा भोळेपणा लागी भिकमागी. हे भोळेपण म्हणजे अज्ञान पण नव्हे. हे भोळेपण म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर बोळसटपणा नाही. हे भोळेपण म्हणजे प्रेमाची अतिउच्च अवस्था. मी लाल गुरुजींच्या मुखातून ऐकलं होतं हे भोळेपणाची व्याख्या काय. तर गुरुजी म्हणे त्याला एक प्रमाण दिलं होतं गुरुजी खूप गोड आहे. आपल्या सगळ्यांना पाठ आहे फक्त त्या नजरेनं बघावं लागतं. तशी म्हणजे आगळी वेगळी नजर ती गुरुजीकडे. गुरुजी म्हणे आपुलियाचा विसर भोळा गोविंद करा कौतुके. आपुलियाचा विसर भोळा तो भोळा आहे की भगवत प्रेमामध्ये ज्याला स्वतःचा सुद्धा विसर पडून गेला. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुली बापर कुमा देवरू विठ्ठले मजाईसे केली. ही खरी अर्थानं भोळेपणाची अवस्था आहे. इतकं अति उच्च प्रेम ज्या ठिकाणी आहे त्या भोळेपणा लागी भिकमागी. मग हे भोळेपण हे शुद्ध प्रेम निरपेक्ष प्रेम देवाला कुठं मिळालं? देव पहिल्यांदा युरोप कंट्रीज मध्ये गेले. युरोप खंडात सधन लोक आहेत तिकडे फार. देवाला वाटलं सगळं सधन आहेत म्हटल्यानंतर तरी निरपेक्ष असते असं होऊ शकतं ना.
एका महाराजांनी असं एका महाराजांचं वर्णन केलं, म्हणजे काही माणसं निरपेक्षतेचा आव आणतात, पण त्यांचा आव म्हणजे एखादी मगर सगळं भक्षण करते मग उन्हाला येऊन पडते. मी काही मांसाहारी नाही म्हणते तसं. देवाला वाटलं युरोप कंट्रीत तसं असेल ना, ते सगळे यदृच्छा लाभ संतुष्ट असतील एखाद्या, असं म्हणून भगवान युरोप कंट्रीत मध्ये गेले. पण तिथं देवाला भोळे लोक दिसले नाही, चॅप्टर भेटले, चॅप्टर. देवाला वाटलं जाऊ द्या थोडस जरा अजून थोडस, म्हणजे एकदमही संपन्नता नाही, कारण संपन्नता आली की भोग आला, ऐश्वर्य आलं की भोग जुळून येतो त्याला. तो गोवराशुला म्हणतात, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगतो. याचा अर्थ ऐश्वर्य आलं की भोग आला. यद्यपि मग तो आध्यात्मिक ऐश्वर्य आला तरी भोग आहे आणि संसारिक ऐश्वर्य आलं तरी भोग आहे. याचा अर्थ काय होतो की म्हणे ठीक आहे, युरोप कंट्रीमध्ये भोगी लोक आहेत, त्यागी नाही. मग भारतात आले, भारतातही बऱ्याच ठिकाणी फिरले. आधी दिल्लीला गेले, तिथेही सगळे सत्तेसाठी वळावं. मुंबईला आले, यार मुली इथं तर लईच बेळ मग देवाने विचार केला, याच्या मध्ये जाऊन पाहू थोडस. इकडं तिकडं फिरता फिरता देवाला मथुरा दिसली, वृंदावन दिसलं. तिथं भगवान आले आणि तिथं आलं की देवाचा पाय थांबला महाराज. कारण तिथं काहीच नसणारे होते, पण निष्काम प्रेम करणारी सगळी गवळणी गोपाळ प्राप्त झाली. त्यांच्याजवळ काय होतं तसं पाहायला गेलं तर देवाने थांबावं. पण भगवान सांगतात, मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी अति गाढी उद्धवा. भगवान स्वतः सांगतात, उद्धवा अरे काय त्या गोपाळांजवळ आहे, परंतु गोपिकांजवळ काय आहे, पण त्यांच्याजवळ शुद्ध प्रेम, म्हणून मला ते आवडतात. पुढे भगवान बोलतात, पूजा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, मी राधा प्रार्थी वनाप्रती, काय विषय आसक्ती लावली. तिथं शुद्ध प्रेम दिसतं म्हणून भगवंताचं हे सगळं चाललं. कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी की ओवळी, त्यांचे उच्चिष्ठ कवळ मी गिळी, प्रेम संदेळी डुल्लत. नाथ महाराज सांगतात, त्या गोपाळांचं उष्ट मी खावं. काय होतं त्यांच्याकडे, काय ती गोपाळी चांगली शहाणी, जेवी चक्रपाणी तयासवी, पाहता गोवळी हाय त्यांचे उष्टावळी. का हा परमात्मा उष्ट खात होता त्यांचं, त्याचं एकमेव उत्तर आहे ते प्रेम त्यांच्यावर. त्या प्रेमासाठी परमात्मा प्रेम सुखासाठी जातात. बालक्रीडेत तुकोबराय वर्णन करतात, तिथी घाली माता विश्वाच्या